जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट इन फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण काही दिवसापासून 2024 ला आलेल्या पोलीस भरतीतील प्रश्नांचे या ठिकाणी विश्लेषण सुरू केलेलं आहे। तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे मराठी व्याकरण या विषयातील उभयनवी अव्यय या घटकावर 2024 ला कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत आपण हे सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहोत। तर उभयनवी अव्यय हा शब्दाच्या जातींमधील एक सगळ्यात महत्त्वाचा अभिकारी शब्दाच्या जातीमधील एक महत्त्वाचा घटक आहे। तर तो घटक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। तर या ठिकाणी उभयनवी अव्यय या घटकावर कोणते प्रश्न आलेले आहेत, चला सुरुवात करूया आपण। प्रश्न क्रमांक पहिला, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे, तर पालघर बॅट्समॅन पोलीस भरती 2024 ला आलेला आहे। काय म्हणते वाक्य, तर पुढील पैकी उद्देशबोधक उभयनवी अव्ययाने जोडलेले मिश्र वाक्य कोणते, असा या ठिकाणी प्रश्न आहे। तर या ठिकाणी आपल्याला मिश्र वाक्य म्हणजेच काय, संयुक्त वाक्य म्हणजेच काय, त्याच्यानंतर उद्देशबोधक म्हणजेच काय, याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करूयात। तर या ठिकाणी उभयनवी अव्यय जर तुम्ही म्हटलं तर उभयनवी अव्यय म्हणजे नेमकं काय असते, तर उभयनवी अव्यय हे एकतर दोन वाक्य, काय म्हणता येईल आपल्याला, दोन वाक्य किंवा मग आपल्याला दोन वेगवेगळे नाम यांना जोडण्याचं काम कोण करते, तर उभयनवी अव्यय करत असते। मग या ठिकाणी दोन वाक्य म्हटलं तर दोन वेगवेगळे वाक्य असतील, त्या वेगवेगळ्या वाक्यांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया असतील। तर त्या दोन वाक्यांपासून जर आपल्याला एकच वाक्य तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या दोनही वाक्यांना जोडण्यासाठी एखाद्या उभयनवी अव्ययाचा वापर करावा लागतो। पुढे तुम्हाला वाक्य येणारच आहेत। कधी कधी मग या ठिकाणी दोन नामांना जोडण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उभयनवी अव्ययाचा वापर करायचा असते। जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल सचिन आणि राहुल, या ठिकाणी या पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी हे दोन वेगवेगळे नाम आहेत। सचिन आणि राहुल या दोन्ही, सचिन राहुल या दोन्ही नामांना जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर ते आणीने केलेलं आहे। तर आणि हा काय झाला, एक उभयनवी अव्यय झाला। मराठीमध्ये भाषेत पाहिलं तुम्ही तर मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उभयनवी अव्यय याचाच अर्थ कंजक्शन पाहायला मिळतील। आणि आहे, व आहे, किंवा आहे, अथवा आहे, पण आहे, परंतु आहे, म्हणून, सबब, वास्तव, करिता यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे उभयनवी अव्यय तुम्हाला पाहायला मिळतील। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला उभयनवी अव्ययाने या ठिकाणी वाक्यांना जोडले जाते तर त्या ठिकाणी उभयनवी अव्ययाचा आपल्याला त्या ठिकाणी दोन प्रकार पाहायला मिळतात। या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, मग ते दोन प्रकार कोणते असतील, तर तुम्हाला व्याख्या समजलेली असेल की दोन वाक्यांना किंवा दोन नामांना जोडण्याचं काम कोण करतात, तर उभयनवी अव्यय करतात। मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे उभयनवी अव्यय असतात, हे उभयनवी अव्यय वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांना जोडण्याचं काम करतात। त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, उभयनवी अव्यय हा घटक अभ्यासाने आपल्याला वाक्याचे मुख्यतः जे तीन प्रकार आहेत, एक संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि त्याच्यानंतर केवळ वाक्य, हे तीनही वाक्य अभ्यासताना आपल्याला उभयनवी अव्ययावरच हे तीनही वाक्य अवलंबून आहेत। याचाच अर्थ त्या ठिकाणी उभयनवी अव्यय जर आपण त्याच्या दोन प्रकारानुसार अभ्यासला आपण, तर आपलं संयुक्त वाक्य आणि केवळ वाक्य आणि मिश्र वाक्य हे तीनही वाक्याचे प्रकार क्लिअर होतात। तर या ठिकाणी उभयनवी अव्ययाचे आपल्याला दोन प्रकारे मिळतात। एक आहे प्रधानत्व बोधक, काय आहे, तर प्रधानत्व बोधक उभयनवी अव्यय हा एक प्रकार आहे। आणि दुसरा जर प्रकार पाहिला आपण तर गौणत्व बोधक हा एक प्रकार आहे। कोणता आहे, तर गौणत्व बोधक उभयनवी अव्यय हा एक प्रकार आहे। उभयनवी अव्यय हा दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी प्रधानत्व बोधक जर म्हटलं तुम्ही आणि गौणत्व बोधक जर म्हटलं तर नेमकं प्रधान म्हणजेच काय, तर प्रधानचा अर्थ होतो मुख्य, आणि ते दोन वाक्य आपण उभयनवी अव्ययाला जोडतो, त्या दोनही वाक्यांपैकी कोणताही वाक्य हा एकमेकावर अवलंबून राहत नाही, त्यांना म्हटलं जाते प्रधानत्व बोधक। आणि गौणत्व बोधक मध्ये काय असतो,
तर गौणचा अर्थच होतो दुय्यम, याचा अर्थ एक वाक्य हा दुसऱ्या वाक्यावर काय असते, अवलंबून असते, त्याला म्हटलं जाते गौणत्व बोधक। एकतर पहिल्या वाक्यावर दुसरा वाक्य अवलंबून राहू शकते किंवा दुसऱ्या वाक्यावर पहिला वाक्य काय राहू शकतो, अवलंबून राहू शकतो, तर त्याला म्हटलं जाते गौणत्व बोधक। मग या ठिकाणी प्रधानत्व बोधक जर म्हटलं आपण, तर प्रधानत्व बोधक मध्ये आपल्याला 4 प्रकारचे वाक्य येत असतात। हे चारही प्रकार तुम्ही लक्षात ठेवा। पहिला एक आहे मित्रांनो समुच्चय बोधक। कोणता आहे, तर समुच्चय बोधक उभयानवी अव्यय। त्याच्यानंतर दुसरं पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी आहे आपल्याला विकल्प बोधक उभयानवी अव्यय। त्याच्यानंतर तिसरं जर पाहिलं तर तिसरं आहे आपलं कोणतं, तर ते आहे न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक उभयानवी अव्यय। आणि चौथ्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळते परिणाम बोधक उभयानवी अव्यय। हे सगळे उभयानवी अव्यय आहेत। तर या पद्धतीने प्रधानत्व बोधक मध्ये या 4 गटांचा समावेश होतो। तर गौणत्व बोधक मध्ये पाहिला आपण तर त्या ठिकाणी पहिला प्रकार जो आहे तो आहे स्वरूप बोधक, या ठिकाणी पहिला प्रकार पाहायला मिळते। त्याच्यानंतर दुसरं पाहिला आपण तर तो आहे कारण बोधक उभयानवी अव्यय। त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा प्रकार पाहिला तर तो आहे मित्रांनो उद्देश बोधक उभयानवी अव्यय, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि चौथा म्हटलं तुम्ही तर तो आहे संकेत बोधक किंवा मग संकेतार्थी, त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। तर हे चारही प्रकार जे असतील हे चारही प्रकार गौणत्व बोधक मध्ये येतात। याचाच अर्थ या प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला एक वाक्य हा दुसऱ्यावर काय असेल, अवलंबून असेल। या ठिकाणी प्रधानत्व बोधक मध्ये कोणताही वाक्य कोणावर डिपेंड नसेल किंवा अवलंबून नसेल, तर ते दोनही वाक्य कसे असतील, स्वातंत्र्य असतील किंवा मग स्वतंत्र असतील। तर या पद्धतीने हे 2 प्रकार या ठिकाणी पडत असतात। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मी म्हटलं की उभयानवी अव्ययावर केवळ वाक्य, त्याच्यानंतर संयुक्त वाक्य, त्याच्यानंतर मिश्र वाक्य, हे 2 किंवा 3 वाक्याचे जे प्रकार आहेत हे उभयानवी अव्ययावर आहेत। केवळ वाक्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, केवळचा अर्थ होतो एक, आणि त्या केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य असते। परंतु एकच वाक्य असेल तर त्या ठिकाणी संयुक्त किंवा मिश्र होणार नाही। मग केवळ वाक्यामध्ये उभयानवी अव्ययाचा वापर केला जातो का, तर त्या ठिकाणी हो केला जातो। मग त्या ठिकाणी केला जातो तर कशासाठी केला जातो, तर केवळ वाक्यामध्ये 2 वेगवेगळ्या नामांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी केवळ प्रयोगी उभयानवी अव्ययाचा काय केला जातो, वापर केला जातो। मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, प्रधानत्व बोधक वाक्य तुम्हाला दिलेलं असेल आणि प्रधानत्व बोधक मधले हे जे 4ही प्रकार आहेत, या 4ही प्रकारा अंतर्गत येणारे जेवढे काही वाक्य असतील ते वाक्य जर पाहिलं आपण तर ते कोणते वाक्य असतात, तर ते संयुक्त वाक्य असतात। म्हणजे एका शब्दामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की संयुक्त वाक्य हे कोणत्याही दुसऱ्यावर डिपेंड नसतात, तर ते दोन्ही वाक्य कसे असतात, स्वातंत्र्य असतात। कोणताही वाक्य कोणावरही डिपेंड नसते, हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर गौणत्व बोधक म्हटलं तर गौणत्व बोधक प्रकारातले सगळे वाक्य जे असतात हे मिश्र प्रकारातले असतात। याचाच अर्थ मिश्र वाक्य असतात। याचाच अर्थ काय, तर मिश्र वाक्यांमध्ये एक वाक्य हा दुसऱ्यावर काय असतो, डिपेंड असतो। तर याला म्हटलं जाते मिश्र वाक्य। ही साधीशी आणि छोटीशी एक काय आहे, संकल्पना आहे। चला या ठिकाणी आता एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना। तर या ठिकाणी पहिला प्रश्न काय होता लक्षात घ्या, उद्देश बोधक उभयानवी अव्ययाने जोडलेले मिश्र वाक्य कोणते। आताच मी सांगितलं की गौणत्व बोधक प्रकारातला उद्देश बोधक हा प्रकार जो आहे हा काय असेल, तर एका वाक्यामध्ये उद्देश दर्शवलेला असेल आणि निश्चितच त्याच्यामध्ये एक वाक्य हा काय असेल, दुसऱ्यावर अवलंबून असेल। या ठिकाणी लक्षात घ्या, यंदा पर्जन्य चांगला झाला म्हणून सर्व शेतकरी सुखावले। मग या ठिकाणी कोणतं उभयानवी अव्यय वापरलेला आहे, म्हणून। मग या ठिकाणी हा झाला वाक्य नंबर 1 आणि हा झाला वाक्य नंबर 2। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, यंदा पर्जन्य चांगलं झालं हे काय आहे वाक्यामध्ये, तर हे आहे मित्रांनो कृती। सर्व शेतकरी सुखावले म्हटलं तर हा काय आहे, आपला परिणाम आहे। मग आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या वाक्यामध्ये ह्या वाक्यावर हा वाक्य काय दिसतो, अवलंबून आहे असं दिसते। कारण जर पाऊस चांगला पडला नसता तर शेतकरी सुखावले असते का, मुळातच नाही। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर पहिल्या वाक्यामध्ये
तुम्हाला काय असेल, कृती दिलेली असेल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जर समजा त्या कृतीचा तुम्हाला परिणाम दिलेला असेल तर तो वाक्य निश्चितच, कारण एखादी आपण कृती केला समजा, ती कोणतीही कृती असो त्या कृतीचा परिणाम हा नेहमी असतो म्हणजे असतो. याचाच अर्थ जरी त्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यावर दुसरा वाक्य डिपेंड दिसला तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या वाक्यात कृती असेल आणि दुसऱ्या वाक्यात जर परिणाम असेल तर तो एक दुसऱ्यावर अवलंबून आहे असं समजलं जात नाही. तर पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे किंवा दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे असं समजावं लागते. याचाच अर्थ हा कोणतं वाक्य असेल तर परिणाम बोधक वाक्य आहे. मग या ठिकाणी परिणाम बोधक वाक्य असेल तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं परिणाम बोधक वाक्य कशामध्ये येतात, मिश्रामध्ये येतात. आता या ठिकाणी परिणाम बोधक हा प्रधानत्व बोधक मधला आहे, तर या ठिकाणी सॉरी मिश्र वाक्यात येत नाही, तर हा कोणत्या वाक्यामध्ये येते, संयुक्त वाक्यामध्ये येते. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला दुसऱ्या वाक्याकडे जाऊ आपण. पशुवैद्यक तज्ञ व्हायचे होते पण ही इच्छा केवळ स्वान प्रेमापुरतीच राहिली. हे दोन वाक्य दिलेले आहेत. या वाक्यामध्ये पण आलेला आहे आणि पण ज्याही वाक्यामध्ये आलेलं असेल त्या ठिकाणी निश्चितच काय सांगितले जाते तर काही थोड्या प्रमाणात कमीपणा सांगितला जातो. कमीपणा सांगितला जातो याचा अर्थ काय, न्यूनत्व बोधक हा प्रकार असतो. लक्षात घ्या. तर हा प्रकार असेल मित्रांनो न्यूनत्व बोधक. या पद्धतीने मग न्यूनत्व बोधक हा प्रकार कशामध्ये येते तर हा प्रधानत्व बोधक मध्ये येते. याचाच अर्थ तो वाक्य कोणत्या वाक्य प्रकारामध्ये असेल तर संयुक्त वाक्य प्रकारामध्ये असेल. तिसरं वाक्य लक्षात घ्या, तो पुण्याला जा अथवा मुंबईला हा निर्णय तू घे. या ठिकाणी तू घे या पद्धतीनं वाक्य आहे. मग या ठिकाणी अथवा आला वा आला किंवा आला तर निश्चितच ते वाक्य कोणत्या उभ्या नवी अव्ययाचे असतात तर विकल्प बोधकचे असतात. म्हणजेच या ठिकाणी हा काय असेल तर विकल्प बोधक असेल. काय असेल, विकल्प बोधक असेल. विकल्प बोधक आहे याचाच अर्थ हा वाक्य कोणत्या प्रकारामध्ये येईल तर हा वाक्य येईल संयुक्त वाक्यामध्ये. चला पुढील वाक्य लक्षात घ्या, उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला. या वाक्यामध्ये जर उत्तम वक्ता व्हावे हा उद्देश नसता तर ही क्रिया झाली असती का, मुळातच झाली नसती. हा उद्देश पहिल्या वाक्यामध्ये दर्शवलेला आहे, त्याच्यासाठी दुसऱ्या वाक्यामध्ये काय केले दर्शवलेली आहे, कृती दर्शवलेली आहे. तर या पद्धतीनं आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, योग्य उत्तर असेल. जसं तुम्हाला योग्य उत्तर सापडलं पटकन काय करायचं, प्रश्नाचं उत्तर टिक करायचा आणि त्या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकडे पटकन जायचा. मग या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, योग्य उत्तर असेल. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. मग या ठिकाणी पुढील प्रश्न पाहिला आपण तर पुढील प्रश्न काय आहे बघा, प्रधानत्व सूचक उभ्या नवी अव्ययाचा पुढील पैकी कोणता प्रकार नाही. मग या ठिकाणी प्रधानत्व प्रकारमध्ये मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी प्रधानत्व बोधक काय सांगितलं होतं, उभ्या नवी अव्यय सांगितलं होता. मग या प्रधानत्व बोधक उभ्या नवी अव्ययामध्ये मी आत्ताच तुम्हाला 4 प्रकार लिहून दिला होता. अजून पुन्हा एकदा लिहून देतो. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या घटकावरचा तुमचा एकही प्रश्न सुटायला नाही पाहिजेत. मग या ठिकाणी प्रधानत्व बोधक मध्ये पहिला प्रकार असते मित्रांनो समुच्चय बोधक. कोणता असतो तर समुच्चय बोधक असते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार कोणता असतो तर तो आहे विकल्प बोधक. कोणता आहे, विकल्प बोधक उभ्या नवी अव्यय. तिसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे कोणता तर न्यूनत्व बोधक उभ्या नवी अव्यय पाहायला मिळतो. आणि चौथा काय असते तर तो असते परिणाम बोधक. हे 4 प्रकार कोणत्या गटामध्ये येत असतात तर प्रधानत्व बोधक गटामध्ये येत असतात. मग प्रधानत्व घटक बोधकामध्ये आले तर मग या ठिकाणी विकल्प बोधक ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परिणाम बोधक ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण बोधक 4 पैकी आहे का नाही, याचा अर्थ हा काय असेल प्रधानत्व बोधक पुढील पैकी अव्ययाचा बिलकुल प्रकार नाही. या ठिकाणी न्यूनत्व बोधक हा देखील या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळते. तर हे 4 प्रकार आपल्याला कोणत्या घटकाचे आहेत तर प्रधानत्व बोधक उभ्या नवी अव्ययाचे प्रकार आहेत. याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. चला पाहूयात पुढील प्रश्न.
पुढील प्रश्न काय म्हणतो, मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. तू नोकरीला लाग नाही तर आपली आर्थिक स्थिती ढासळेल, यातील आपल्याला काय ओळखायचं आहे, तर उभ्यानभी अव्यय ओळखायचं आहे. मग या ठिकाणी तू नोकरीला लाग हा काय झाला, तर एक वाक्य झाला. आपली आर्थिक स्थिती ढासळेल हा काय झाला, दुसरं वाक्य झाला. ह्या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम कोण करते, नाही तर. म्हणजे या ठिकाणी एकदम साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे, उभ्यानभी अव्यय ओळखा. मग या ठिकाणी दोन वाक्यांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण, उभ्यानभी अव्यय म्हणतो. मग या ठिकाणी नाही तर हा काय असेल, आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा काय झाला, आपलं योग्य उत्तर झालं. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे एकदम साधा आणि सोपा, जळगाव पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी विचारलेला आहे. पुढील पैकी उभ्यानभी अव्यय नसलेला पर्याय ओळखा. मग या ठिकाणी की म्हटलं, पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा उभ्यानभी अव्ययाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेला महत्वाचा जो अभ्यास आहे हा महत्वाचा अभ्यास उभ्यानभी अव्ययाच्या प्रकारानुसार करायचा असतो. कारण कधी कधी एकच उभ्यानभी अव्यय हा वेगवेगळ्या प्रकारामध्ये काम करत असतो. लक्षात घ्या की हा उभ्यानभी अव्यय प्रधानत्व बोधक मध्ये सुद्धा काम करेल, की हा उभ्यानभी अव्यय गौणत्व बोधक मध्ये सुद्धा काम करेल. याचाच अर्थ उभ्यानभी अव्ययावरून तुम्हाला वाक्य ओळखायचं नाहीये, तर त्या ठिकाणी उभ्यानभी अव्ययाच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी काय करायचं आहे, वाक्य ओळखायचं आहे. मग की म्हटलं तर या ठिकाणी जसा हा विकल्प बोधक मध्ये सुद्धा येतो, कशामध्ये येतो, विकल्प बोधक मध्ये सुद्धा येतो, त्याच्यानंतर स्वरूप मध्ये सुद्धा येतो. मग त्याच्यानंतर कारण म्हटलं तर हा कारण बोधक मध्ये येतो, हा उभयनभी अव्यय आहे. त्याच्यानंतर अबब म्हटलं तर अबब हा शब्द ऑलरेडी केवळ प्रयोगी आहे, दोन वाक्यांना जोडण्यासाठी याचा वापर मुळातच केला जात नाही. मग वापर कशासाठी केला जातो, तर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी अबबचा वापर केला जातो. याचा अर्थ हा उभयनभी अव्यय नाही. त्याच्यानंतर म्हणून जर पाहिलं तर हा ऑलरेडी तुम्हाला उभयनभी अव्यय म्हणजे दोन वाक्यांना जोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर या पद्धतीनं म्हणून हा सुद्धा एक काय आहे, परिणाम बोधक उभयनभी अव्यय आहे. हा कारण बोधक आहे, हा स्वरूप बोधक आहे, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, विकल्प बोधक देखील म्हणू शकता. तर आपले उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हा काय झाला, आपलं योग्य उत्तर झालं. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, सुनील हा एक नाम आहे, त्याच्यानंतर सचिन हा सुद्धा नाम आहे. मग सुनील आणि सचिन या दोन वेगवेगळ्या नामांना कशाने जोडलेला आहे, आणि न जोडलेला आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं की जेव्हा एखादा शब्द हा दोन नामांना किंवा दोन वेगवेगळ्या वाक्यांना जोडण्याचं काम करत असेल तर निश्चितच तो काय असतो, उभयनभी अव्यय असते. याचाच अर्थ आणि हा काय होईल, तर या ठिकाणी उभयनभी अव्यय पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला जोडून येत असतात. त्याच्यातील काही क्रियाविशेषणे हे जेव्हा एखाद्या नामाला जोडून येतात त्यावेळेला ते शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. क्रियाविशेषण काय असते, क्रियाविशेषण हा क्रियापदाबद्दल माहिती सांगते. कोणती माहिती सांगते, क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली आणि किती प्रमाणात घडली, याचं जर वर्णन करत असेल वाक्यामध्ये एखादा शब्द तर तो क्रिया विशेषण असतो. केवळ प्रयोगी अव्यय हा व्यक्तीच्या मनातील काय दर्शवतो, तर भावना त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम करत असते. तर दोन वाक्यांना जोडण्याचं काम किंवा दोन नामांना जोडण्याचं काम कोण करतो, तर उभयनभी अव्यय करत असतो. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, खालील विधानातील उभयनभी अव्यय ओळखा, असा प्रश्न आहे. उभयनभी अव्यय ओळखा असा प्रश्न आहे. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळालेले नाही. प्रश्न आलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त 2024 ला. मग या ठिकाणी
आणि किंवा परंतु या ठिकाणी दोन वाक्यांना जोडण्याचं काम करते. मी डॉक्टर झालो असतो पहिला वाक्य आहे, मला भरपूर मार्क मिळाले नाही हा दुसरा वाक्य आहे. दोनही वाक्यांना जोडण्याचं काम कोण करते? परंतु करते. याचाच अर्थ हा काय असेल तर उभयनवी अव्यय म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात? प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी सुद्धा विजा चमकू लागले हा वाक्य क्रमांक 1 आहे. पावसाला सुरुवात झाली हा वाक्य क्रमांक 2 आहे. मग या दोनही वाक्यांना जोडण्याचं काम कोण करते? आणि मग दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत असेल तर तो काय असतो? उभयनवी अव्यय असतो. आणि हा उभयनवी अव्यय जर पाहिला आपण तर हा प्रधानत्व गटामध्ये कोणता येतो तर समुच्चय बोधक या गटामध्ये येत असतो किंवा या प्रकारामध्ये येत असतो. मग समुच्चय बोधक उभयनवी अव्यय कोणता आहे तर आणि आहे. मग समुच्चय बोधक म्हणजेच काय असतो तर दोन वेगवेगळ्या क्रियांचा त्या ठिकाणी काय दर्शवलेला असतो? समूह दर्शवलेला असतो. त्याला म्हटले जाते समुच्चय बोधक उभयनवी अव्यय. मग या ठिकाणी विजा चमकू लागल्या एक वेगळी क्रिया आहे, पावसाला सुरुवात झाली दुसरी क्रिया आहे. कोणतंही वाक्य कोणावरही डिपेंड नाही याचा अर्थ ते काय आहेत? प्रधान आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 समुच्चय बोधक हा काय असेल तर आपलं उत्तर असेल. विकल्प बोधक मध्ये काय असतो? एखाद्या गोष्टीचा विकल्प दिलेला असतो. जसं फॉर एक्झाम्पल तुला चहा हवा की कॉफी हवी, या ठिकाणी चहा कॉफी या दोघांमध्ये काय दर्शवलेला आहे? विकल्प त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. परिणाम बोधक मध्ये काय असतो? मी तुम्हाला आता सांगितलं, जर एखादी कृती असेल आणि त्या कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असेल तर त्या ठिकाणी तो काय असतो? परिणाम बोधक असतो. उद्देश बोधक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. तर या पद्धतीनं आपलं पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढील प्रश्न आहे, उभयनवी अव्यय ओळखा या पद्धतीनं प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी पोलीस चालक भरती 2024. मग या ठिकाणी उभयनवी अव्यय म्हटलं तर या ठिकाणी परंतु दोन वेगवेगळ्या वाक्यांना जोडून आणि न्यूनत्व बोधक प्रकारामध्ये परंतु हा येत असतो. मग या ठिकाणी निश्चितच हा काय आहे तर उभयनवी अव्यय आहे. शाबास म्हटलं तर हा काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आज म्हटलं तर हा कशाचं काम करते? क्रिया विशेषणाचं काम करते. कशाचं काम करते? क्रिया विशेषणाचं काम करते. आणि 10 म्हटलं तर हा नाम देखील आहे. एखाद्या वाक्यामध्ये विशेषणाचं सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकते? काम करू शकते. कारण मराठी भाषेमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये एखादा शब्द जर नाम असेल तर तो प्रत्येक वाक्यामध्ये नाम असेलच असं नाही. तो शब्द त्या वाक्यामध्ये कोणते काम करतो याच्यावर त्या शब्दाची काय असते? जात अवलंबून असते. तर ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच उभयनवी अव्यय काय होईल? पर्याय क्रमांक 1 परंतु. चला पुढील प्रश्न बघा. तर प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग काय म्हणते या वाक्यामध्ये तर मिश्र वाक्य संकेत बोधक. या ठिकाणी संकेत आपल्याला दर्शवायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात त्या चारही पर्यायांचं तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. मग या ठिकाणी पहिलं वाक्य लक्षात घ्या, आमचं शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. या ठिकाणी म्हणून आहे तर या ठिकाणी हा वाक्य असेल उद्देश बोधक. कोणता आहे? उद्देश बोधक. या ठिकाणी दुसरं वाक्य लक्षात घ्या, उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल. या वाक्यामध्ये काय दर्शवलेलं आहे तर ह्या वाक्यामध्ये दर्शवलेला आहे संकेत. मग या ठिकाणी संकेत म्हणजेच काय? जेव्हा एखादं वाक्य जर तर जेव्हा तेव्हा जसे तसे यासारख्या उभयनवी अव्ययाने जर जोडले असतील तर त्या वाक्यामध्ये नेहमी काय दर्शवलेला असतो? संकेत दर्शवलेला असतो. तर उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल ह्या वाक्यामध्ये निश्चितच काय आहे? संकेत आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ह्या वाक्यामध्ये गुरुजीचं म्हणणं हे दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शवलेलं आहे. तर निश्चितच हा वाक्य कोणता आहे तर हा वाक्य आहे मित्रांनो स्वरूप बोधक. कोणता आहे
तर स्वरूप बोधक आहे. त्याच्यानंतर ती चौथं वाक्य लक्षात घ्या. अजय परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. मग या ठिकाणी परीक्षेत उत्तीर्ण झाला हा काय दिसून येते आपल्याला? या ठिकाणी उत्तीर्ण झाला याचा अर्थ परिणाम आहे. त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला याचाच अर्थ या ठिकाणी काय आहे? तर ही कृती आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडासा कन्फ्युजन होऊ शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, परिणाम बोधक मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कारण बोधक या दोन मध्ये फरक लक्षात घ्या. कोणता? कारण बोधक. परिणाम बोधक मध्ये काय असतो? तर नेहमी पहिल्या वाक्यामध्ये कृती असते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नेहमी काय असतो? परिणाम असतो. हे आवर्जून लक्षात घ्या. त्याच्यानंतर कारण बोधक मध्ये काय असते? तर पहिल्या वाक्यामध्ये परिणाम असते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय असते? कृती असते. जर अशा प्रकारची तुम्हाला रचना दिसून आली तर तो असतो कारण बोधक. आणि कारण बोधक हा जो प्रकार आहे हा कोणत्या घटकाअंतर्गत येतो? तर गौणत्व बोधक. आणि गौणत्व बोधक अंतर्गत येतो याचाच अर्थ तो कोणतं वाक्य असेल? मिश्र वाक्य असेल. त्याच्यानंतर या प्रकारची कृती जर तुम्हाला दिसली तर ती निश्चितच काय असते? तर परिणाम बोधक असते. आणि परिणाम बोधक हा कोणत्या प्रकाराअंतर्गत येतो? तर तो येत असतो प्रधानत्व बोधक. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रधानत्व बोधक हा प्रकार कोणत्या वाक्य प्रकारामध्ये येत असतो? संयुक्त वाक्यामध्ये येत असतो. याचाच अर्थ आपल्याला संकेत बोधक विचारलेला आहे. तर संकेत बोधक म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? तर आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे म्हणजे की म्हणून हे खालीलपैकी कोणते उभयानवी अव्यय आहेत? आता या ठिकाणी प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उभयानवी अव्यय दिलेले आहेत. मग कोणता उभयानवी अव्यय कोणत्या प्रकारात येते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. जसं समुच्चय बोधक उभयानवी अव्यय म्हटलं तर त्या ठिकाणी आणि, व, अन, आणखी, शिवाय यासारखे उभयानवी अव्यय येतात. त्याच्यानंतर विकल्प बोधक म्हटलं तर किंवा, अथवा, वा यासारखे उभयानवी अव्यय येत असतात. न्यूनत्व बोधक म्हटलं तर न्यूनत्व बोधक मध्ये पण, परंतु, किंतु, बाकी यासारखे शब्दयोगी अव्यय येत असतात. परिणाम बोधक मध्ये काय येतात? म्हणून, सबब, यास्तव यासारखे उभयानवी अव्यय येत असतात. तर म्हणजे की म्हणून हे जे उभयानवी अव्यय आहेत हे गौणत्व प्रकारातले स्वरूप बोधक या प्रकारामध्ये येत असतात. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो स्वरूप बोधक. विकल्प बोधक नाहीच, कारण बोधक नाहीच, त्या ठिकाणी विकल्प बोधक नाही. मग याचं उत्तर काय असेल? यापैकी नाही. कारण हा प्रकार कोणत्या प्रकारामध्ये येत असतो? तर स्वरूप बोधक मध्ये येत असतो. तर या पद्धतीनं आपलं उत्तर असेल स्वरूप बोधक. म्हणजे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील उभयानवी अव्ययाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे आकाशात ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली. प्रश्न विचारलेला आहे बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस भरती 2024 ला. मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण उभयानवी अव्ययाचं काय पाहत आहोत? प्रश्न विश्लेषण पाहत आहोत. आपल्या चॅनलला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जीके असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा मराठी व्याकरण असेल या सर्व विषयाचं सविस्तर या ठिकाणी आपल्याला अध्यापन करायचं आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही एकदा लाईक करा. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जास्तीत जास्त पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचवा. या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो? तर उभयानवी अव्ययाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. आणि बद्दल मी आता या व्हिडिओमध्ये 10 वेळा सांगितलेलं आहे. याचं उत्तर तुम्हाला सुद्धा आलेलं असेल. मग या ठिकाणी आणि म्हटलं तर हा काय आहे? तर हा आहे मित्रांनो समुच्चय बोधक. मग समुच्चय बोधक उभयानवी अव्यय हा कोणत्या प्रकाराअंतर्गत येते किंवा समुच्चय बोधक उभयानवी अव्ययाचं वाक्य मिश्र असते, संयुक्त असते का केवल असते? याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये काय करायचं आहे? द्यायचं आहे. तर या ठिकाणी समुच्चय बोधक पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. या ठिकाणी उभयानवी अव्यय आलेला आहे म्हणजे
या वाक्यातील उभ्यानवी अव्ययाचा काय ओळखा प्रश्न आहे, प्रकार ओळखा. प्रश्न विचारलेला आहे नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 1 क्विंटल काय म्हटलेलं आहे, 1 क्विंटल म्हणजे 100 किलो या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे वाक्य. आणि या ठिकाणी उभ्यानवी अव्यय कोणता आलेला आहे, तर या ठिकाणी उभ्यानवी अव्यय आलेला आहे आपलं म्हणजे. मग आता म्हणजे या ठिकाणी उभ्यानवी अव्यय आहे, हा झाला वाक्य क्रमांक 1 आणि हा झाला वाक्य क्रमांक 2. ह्या वाक्य क्रमांक 1 वरून आणि वाक्य क्रमांक 2 वरून आपल्याला एक गोष्ट सहज समजलेली असेल की 1 क्विंटल म्हणजेच काय होतं, 100 किलो होते. याचाच अर्थ पहिल्या वाक्याचं स्वरूप एक दुसऱ्या वाक्यामध्ये दुसऱ्या शब्दात काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मग स्वरूप या ठिकाणी दुसऱ्या वाक्यात सांगितलेलं आहे, तर निश्चितच हा वाक्य कोणतं असेल, तर हा वाक्य असेल स्वरूप बोधक. मग या ठिकाणी अव्ययाचा प्रकार ओळखा असा प्रश्न आहे, तर निश्चितच हा काय असेल, पर्याय क्रमांक 4 आपलं काय असेल योग्य उत्तर असेल. तर तुम्हाला समजून आलं असेल की किती साधे आणि सोपे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला फक्त ना फक्त पोलीस भरतीचीच तयारी करून घेतली जाते. दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी आपण जास्त उल्लेख करत नाही किंवा जास्त सविस्तर आपण या विषयावर बोलत नाही. पण पोलीस भरतीला जे मुद्दे महत्वाचे आहेत त्याच मुद्द्यांवर सगळ्यात जास्त आपला भर असतो, हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. जर अभ्यास केला तर पास व्हाल. या ठिकाणी जर तरची वाक्यरचना आलेली आहे. उभ्यानवी अव्ययाचा प्रकार या ठिकाणी ओळखा असा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूर 2024 ला. मग या ठिकाणी आता सांगितलं एखाद्या वाक्यामध्ये जर तर असेल, एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा असेल, काय असेल, जेव्हा तेव्हा असेल, एखाद्या वाक्यामध्ये जो तो असेल. म्हणजे या ठिकाणी या प्रकारच्या कोणत्याही उभ्यानवी अव्यय आलं समजा, तर तो वाक्य कोणता असतो, तर तो वाक्य असते संकेत बोधक. कोणता असतो, संकेत बोधक असतो. तर निश्चितच हा जर प्रकार आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतं होईल, संकेत बोधक. पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता गौणत्व सूचक उभ्यानवी अव्ययाचा प्रकार आहे. प्रधानत्व बोधक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 4 प्रकार. समुच्चय बोधक आहे, विकल्प बोधक आहे, न्यूनत्व बोधक आहे आणि परिणाम बोधक आहे. मग गौणत्व बोधक मध्ये सुद्धा तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. मग गौणत्व बोधक उभ्यानवी अव्यय कोणते आहेत, तर गौणत्व बोधक मध्ये प्रकार नंबर 1 आहे कोणता, तर तो आहे स्वरूप बोधक. कोणता आहे, स्वरूप बोधक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जर पाहिला आपण तर तो आहे मित्रांनो कारण बोधक. कोणता आहे, कारण बोधक आहे. तिसरा जर पाहिला आपण तर तो आहे उद्देश बोधक. कोणता आहे, उद्देश बोधक आहे. त्याच्यानंतर चौथं पाहिला आपण तर चौथा प्रकार कोणता आहे, तर तो आहे संकेत बोधक. कोणता आहे, संकेत बोधक आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला 4 जे प्रकार आहेत हे कोणत्या प्रकारामध्ये येत असतात, तर गौणत्व प्रकारामध्ये येत असतात. मग कारण बोधक आहे का, आहे. याचा अर्थ पहिलाच प्रकार हा कोणत्या प्रकारामध्ये येईल, गौणत्व प्रकारामध्ये येईल. विकल्प बोधक ऑलरेडी प्रधानत्व बोधक आहे. समुच्चय बोधक ऑलरेडी प्रधानत्व बोधक आहे. आणि परिणाम बोधक देखील ऑलरेडी काय आहे, प्रधानत्व बोधक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभ्यानवी अव्यय आहे. मग या ठिकाणी तस्मात म्हटलं तर या ठिकाणी आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या उभ्यानवी अव्ययाचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. मग मी तुम्हाला सांगितलेले आहेत की उभ्यानवी अव्ययामध्ये समुच्चयमध्ये कोणते येतो, विकल्पामध्ये कोणते येतात, त्याच्यानंतर न्यूनत्व मध्ये कोणते येतात, परिणाम बोधक मध्ये कोणते येतात, किंवा गौणत्व प्रकारामध्ये स्वरूप बोधक मध्ये कोणते येतात, त्याच्यानंतर कारण मध्ये कोणते येतात. या पद्धतीने सगळ्यांचं या ठिकाणी उभ्यानवी अव्यय लक्षात घ्यायचं आहे. तर तस्मात याचाच अर्थ यास्तव सारखा वापरला जाते. याचाच अर्थ हा प्रकार कोणत्या प्रकारामध्ये येईल, तर परिणाम बोधक या प्रकारामध्ये येत असतो. तर निश्चितच हा प्रकार कशामध्ये येईल,
तर परिणामबोधक पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण उभयानवी अव्ययावर आलेले एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला भेटूयात आपण उद्याला पुन्हा एका नवीन घटकासह, नवीन विषयातील नवीन घटकासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।